क्लासचं रेकॉर्डिंग चालू होते आता. या पहिल्या दिवशी आपण काय बघितलंय की देर आर 26 अल्फाबेट्स. 26 अल्फाबेट्स दोन पार्ट्स मध्ये डिवाइड झालेले. वॉवेल्स आणि कन्सोनंट्स याचा वापर होतो शब्द बनवायला. शब्दांची उदाहरणं आपण इथे घेतलेली आहेत आणि हे सांगितलेलं होतं की जवळपास 1,85,500 शब्द आहेत. त्यांच्या उपयोगाप्रमाणे 8 पार्ट ऑफ स्पीच मध्ये डिवाइड केलेला आहे. कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलं, ज्याला आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणतोय. आणि फर्दर त्याला आपण त्याचा वापर जो करतोय पार्ट ऑफ स्पीचचा, तो वाक्य बनवण्यात करतोय. बरोबर आहे तन्वी? इथपर्यंत आपण केलेलं होतं. रिवाइज करतो आहोत आपण लेक्चर. बरोबर आहे जयश्री आणि तन्वी? ओके. हॅलो. क्लास हा इंटरॅक्टिव्ह आहे, म्हणजे तुमचे रिप्लाय येणे अपेक्षित आहे. क्लासमध्ये प्रेझेंट राहा आणि सरांनी विचारलं की त्याला उत्तर देत चला. ठीक आहे. काल आपण हेही बघितलेलं आहे की वोकॅब्युलरीज सरांनी जे दिल्या त्या कॅटेगरी प्रमाणे दिल्यात आणि या कॅटेगरी प्रमाणे दिल्यामुळे आपल्याला शब्द पाठांतर करायला सोपी जातं व त्याचेच वाक्यही आपण काल बनवायला शिकलो. उदाहरणं आपण घेतलेली होती. सकाळची उदाहरणे घेतली, चहाची उदाहरणे घेतली, कॉफीची उदाहरणे घेतली, ब्रेकफास्टची उदाहरणे घेतली. बरोबर तन्वी? त्याच्यानंतर आपण डेली शेड्यूल बद्दल घेतलेलं आहे. डेली ऍक्टिव्हिटीज ज्याच्यामध्ये आपण वर्क बद्दल पण आपण केलंय. बरोबर आहे? हो. बरोबर आहे जयश्री? बरोबर आहे? हॅलो हॅलो जयश्री, रिप्लाय करत चला. ठीक आहे. आज आपण आपला टॉपिक कंटिन्यू करतो आहोत, पुढे जातो आहोत. आणि तन्वी, जयश्री, शिवानी, रोहित क्लासमध्ये अटेंटिव्ह राहा. काही जर तुम्हाला डाऊट्स असतील तर डेफिनेटली डाऊट्स विचारू शकता इथे. ओके. आजचा दुसरा दिवस आहे. So once again, I welcome you all to our day 2 of online English speaking demo class of Wisbrand Academy. आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत सेंटेन्स बद्दल. तुमच्याकडे तुमचा रजिस्टर्ड नोटबुक असेल तर काही नोट डाऊन करायला जर लागलं तर तुम्ही नोट डाऊन करू शकता. ज्याप्रमाणे काल सर बोलले होते, काल काय बोलले होते सर की तुम्ही पर्टिक्युलरली काल एक पहिल्या तासामध्ये आपण बोलायलाही शिकलो. बरोबर तन्वी? हॅलो तन्वी, जयश्री? हो सर. बरोबर आहे. सरांनी प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला आज मी बोलायला शिकवेल. तर पहिल्या तासामध्ये तुम्हाला बोलायला सुद्धा सरांनी शिकवलं. तुम्हाला 2:02 झाली आहेत आपली आणि आपण आपल्या क्लासला कंटिन्यू करतो आहोत. ठीक आहे. टॉपिक आहे आपला सेंटेन्स. दुसरा दिवस. अगदी काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐका. इथे काही डाऊट्स आला हँड रेस करू शकता. तुमचा प्रत्येक मिनिट हा मौल्यवान आहे, त्याच्यामुळे लक्ष इकडे तिकडे देऊ नका. पूर्ण फोकस क्लासकडे असू द्या. सेंटेन्सेस. सेंटेन्सेस 3 प्रकारचे आहेत. सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. परत शाळेमध्ये बरेचदा विचारलं जातं की सेंटेन्स किती प्रकारचे आहेत. आपण चुकीची उत्तर देतोय. मी तिकडे जाणार नाहीये. इथे काही वेगळ्या पद्धतीही आपण शिकणार आहोत. समजून घ्या. सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सिंपल सेंटेन्सचं डेफिनेशन आपल्याला पाठांतर करायचं नाहीये. कंपाऊंडचंही डेफिनेशन पाठांतर करायचं नाहीये. कॉम्प्लेक्सही करायचं नाहीये. मग सर नेमकं तुम्ही काय शिकवतायत? मला फक्त एवढं सांगायचं आहे की सिंपल सेंटेन्स मध्ये एक कुठला तरी आयडिया असतो. याच्या आधी आपण स्ट्रक्चर पण पाहिलेलं आहे. आपण स्ट्रक्चर बघू आणि सेंटेन्सेस कसे बनतात तेही आपण बघणार आहोत. फक्त लक्षात घ्या, एक सिंपल सेंटेन्स आहे. आय स्पीक इंग्लिश, शी स्टडीज डेली. हे 2 वाक्य इथे दिलेले आहेत. बरोबर आहे? तन्वी, जयश्री, शिवानी, वर्षा मॅडम. ओके. हो सर. इथपर्यंत समजून घ्या. कुठे डाऊट असलं मग मात्र मला विचारायचं. आता काय होतं की कंपाऊंड जर मला बनवायची झाली तर मला अशी 2 वाक्य घ्यावी लागते. इथे बघा,
आय स्पीक इंग्लिश, आय टीच इंग्लिश. या दोन्ही वाक्यांना जर मी जोडलं तर ऑटोमॅटिकली माझा एक कंपाऊंड सेंटेन्स तयार होतो. आय स्पीक इंग्लिश अँड आय टीच इंग्लिश. कॉम्प्लेक्स सेंटेन्स, हो, कॉम्प्लेक्स सेंटेन्सला सुद्धा मला 2 सिंपल सेंटेन्स लागतात. ज्याप्रमाणे कंपाऊंड सेंटेन्स मध्ये मला 2 सिंपल सेंटेन्स लागतात, त्याचप्रमाणे कॉम्प्लेक्स करता सुद्धा मला 2 सिंपल सेंटेन्स लागतात. ओके, मग याचाच अर्थ काय होतो की सिंपल सेंटेन्स जर माहिती नसेल तर आपण कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवू शकणार नाही आहोत. तन्वी, जयश्री, वर्षा मॅडम, बरोबर आहे? हो. क्लिअर आहे तुम्हाला? ओके सर, मग आता आम्हाला कंपाऊंड सेंटेन्स कसे बनवायचे शिकवणार आहात का? कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसे बनवायचे हे शिकवणार आहात का? मुळातच नाही. आधी आपल्याला सिंपल सेंटेन्स शिकल्याशिवाय आपण कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स कडे जाणार नाही आहोत. फक्त मला एक साधं आणि सरळ सांगायचं होतं पद्धत, की सिंपल सेंटेन्स ज्याला येतं तो कंपाऊंड सेंटेन्स बनवू शकतो, ज्याला सिंपल सेंटेन्स येतं तो कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवू शकतो. पुस्तकांमध्ये इतक्या सोप्या पद्धतीने किंवा शाळेमध्ये इतक्या सोप्या पद्धतीने कधीही समजवलेलं नाहीये. तुम्ही माझ्याशी सहमत आहात का? तन्वी, जयश्री, शिवानी, वर्षा, रोहित. कारण आपल्याला भीती खूप जास्त असते. काय म्हणता, इतक्या सोपी पद्धतीने शाळेमध्ये समजून सांगितलेलं आहे का याआधी? नाही. नाही. चला, थँक्यू. पुढे जातोय आपण. मला आता सिंपल सेंटेन्स बनवायचं आहे, कारण सिंपल सेंटेन्स जर मला बनवता आलं तरच मात्र मी कंपाऊंड सेंटेन्स आणि तरच मात्र मी कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवू शकेन. मग जर मला सिंपल सेंटेन्स जर बनवायचं असेल तर मला एक स्ट्रक्चर किंवा एक फॉर्म्युला लागतो, आणि इथे तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय. सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. साधारणतः हा फॉर्म्युला किंवा हा स्ट्रक्चर तुम्हाला पुस्तकांमध्ये दिलेला नसतो. पुस्तकं शोधून घ्यायची की खरंच पुस्तकांमध्ये दिलेला आहे का? नाही दिलेला. सब्जेक्ट मध्ये कशाचा वापर होतो, ऑक्झिलरी वर्ब मध्ये कशाचा वापर होतो, मेन वर्ब मध्ये कशाचा वापर होतो, ऑब्जेक्ट मध्ये कशाचा वापर होतो आणि कॉम्प्लिमेंट मध्ये कशाचा वापर होतो, इथे दिलेला आहे. आपल्याला सध्या तिकडे लक्ष घालायचं नाहीये. परत मी तुम्हाला सांगतो, कारण मी जर चर्चा करत बसलो तर सब्जेक्ट वरती तर त्यात वेळ निघून जाईल. आणि मला एवढं म्हणायचं आहे की आपले 60 मिनिटांमध्ये आपल्याला आज वाक्य बनवायचे आहेत आणि बोलायचे आहेत. बरोबर आहे? काल जसं आपण इंग्रजी बोलायला शिकलो, कारण इंग्रजी मी तुम्हाला शिकवत नाहीये तर तुम्हाला बोलायला शिकवतो, त्याचप्रमाणे आजही आपण इंग्रजी बोलायला शिकणार आहोत. पटतंय माझं? तन्वी, जयश्री, शिवानी, वर्षा, रोहित, पटतंय? हो. एकदा मी परत रिपीट करतोय स्ट्रक्चर. तन्वी, माझ्यासोबत एकदा स्ट्रक्चर रिपीट करायचं. सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. चला एकदा करा रिपीट. तन्वी, जयश्री, माझ्यासोबत रिपीट करा. सब्जेक्ट सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस ऑक्झिलरी प्लस मेन वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. प्लस कॉम्प्लिमेंट. परत एकदा. सब्जेक्ट सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस मेन वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस प्लस कॉम्प्लिमेंट. प्लस कॉम्प्लिमेंट. येस 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 येस. ठीक आहे. इथे सेंटेन्स पण दिलेले आहे, सध्या आपल्याला तिकडे लक्ष घालायचं नाहीये. दॅट्स इट. आपण आता पुढे जातोय. स्ट्रक्चरचं पण बघितलेलं आहे, सेंटेन्स किती प्रकारचे आहेत तेही बघितलेलं आहे, सेंटेन्स बनवण्याकरता जो फॉर्म्युला लागतो तो सुद्धा आपण बघितलेला आहे. आता थोडं पुढे जातोय. 3 फॉर्म्स ऑफ एव्हरी सिंपल सेंटेन्स. इथे फॉर्मचा अर्थ होतो रूप, पण खरंच 3 आहे का? नाही, 5 आहेत. अफर्मेटिव्ह, नेगेटिव्ह, इंटरगेटिव्ह, इम्परेटिव्ह आणि एक्सक्लेमेटरी. परंतु त्याच्यामध्ये फॉर्म्युला येत नाही, रिपीट होत नाही. त्याच्याकरता म्हणून आपण इथे 3 घेणार आहोत. अफर्मेटिव्ह, नेगेटिव्ह आणि इंटरगेटिव्ह. ठीक आहे.
कारण पॉझिटिव्ह पण असतात सेंटेन्स, निगेटिव्ह पण असतात आणि त्याचप्रमाणे आपल्याला प्रश्नार्थक वाक्य सुद्धा बनवायचे असतात. साधारणतः शिकवताना शिक्षक क्वेश्चन्स शिकवत नाहीयेत, अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह. मी मात्र तुमचे चारही घेणार आहे. इंटरोगेटिव्ह म्हणजे व्हर्बल ॲज वेल एज WH क्वेश्चन सुद्धा मी घेणार आहे. पण आता प्रश्न असा आहे की मला वाक्य बनवायचे आहेत, पण वाक्य बनवत असताना एक प्रश्न परत उभा राहतो, तो म्हणजे वेळेचा. जर समजा 1 तासाआधी एखादी क्रिया झाली असेल किंवा आता होतीये किंवा 1 तासानंतर होणार आहे, मग ती कशी आपण सांगायची? त्याकरता मला वापर करावा लागतो टेन्सेसचा. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. पटलं मला? माझं पटतंय का तुम्हाला? तन्वी, हो सर. जयश्री, शिवानी, वर्षा, रोहित, पटतंय? मी काय म्हटलं? सेंटेन्स 3 प्रकारचे आहेत. सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स पासूनच कंपाऊंड सेंटेन्स बनतो, सिंपल सेंटेन्स पासूनच कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनतो. म्हणजे आपल्याला सिंपल सेंटेन्स शिकणं अनिवार्य आहे. सिंपल सेंटेन्स बनवताना आपल्याला एक फॉर्म्युला मिळतो, त्या फॉर्म्युलाचा वापर करावा लागतो. सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. आता इथे येतो की त्या स्ट्रक्चरचा वापर तर करेल मी, परंतु तिथे 3 रूप पण आहेत सिंपल सेंटेन्सचे, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह. पण हे फक्त रूपच नाही आहे, तर आपल्याला वेळेचा सुद्धा वापर करावा लागतो. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. पण प्रेझेंट टेन्सचे सुद्धा 4 फॉर्म्स आहेत. सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस. पास्टचे पण 4 फॉर्म्स आहेत. सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस. फ्युचरचे ही 4 फॉर्म्स आहेत. सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस. याचा अर्थ असा होतो की 3 मेन टेन्सेस आणि 4 फॉर्म्स मिळून होतात 12 टेन्सेस. मग काय परिणाम त्यांची? सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तन्वी, इथपर्यंत कळलंय तुम्हाला? तन्वी, हो सर. शिवानी, रोहित, इथवर कळले तुम्हाला? काही डाऊट? हो. कुठलं डाऊट आहे का? ठीक आहे. ओके, चला आपण पुढे जाऊया. 2:12 झाली आहेत, म्हणजे जवळपास 2:15 झालेली आहेत आपल्याला. बघूया. आता समोर एक स्क्रीन येते आहे आणि या स्क्रीन वरती आपल्याला पूर्ण 12 स्ट्रक्चर्स आहेत, त्यांचे फॉर्म्युला दिसतात आहे. दिसतात आहे तुम्हाला? सिंपल, याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही ठेवू शकता सर्वांनी. तन्वी, जयश्री, शिवानी, वर्षा, रोहित, सर्वजण याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला बघा, माझ्यासोबत रिपीट केलं तर अतिउत्तम आहे. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. कारण V1 सोबत S किंवा ES किंवा IS लागतो. का लागतो त्याचे नियम वेगळे आहेत. प्रेझेंट कंटिन्युअसचा सब्जेक्ट प्लस इज एम आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. V4 म्हणजे V1 प्लस ING, बरं का? प्रेझेंट परफेक्ट सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. सिंपल पास्ट टेन्स सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. पास्ट कंटिन्युअस सब्जेक्ट प्लस was or were प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. पास्ट परफेक्ट टेन्स सब्जेक्ट प्लस had प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस सब्जेक्ट प्लस had been प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. सिंपल फ्युचर टेन्स सब्जेक्ट प्लस will or shall प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. इथे शॉल लिहिलेलं नाहीये, ठीक आहे, चुकलंय तिथे, माझं सुटलंय. फ्युचर कंटिन्युअस टेन्स सब्जेक्ट प्लस will or shall प्लस B प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. फ्युचर परफेक्ट टेन्स सब्जेक्ट प्लस will or shall प्लस have प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. फ्युचर कंटिन्युअस सब्जेक्ट प्लस will or shall प्लस B प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. फ्युचर परफेक्ट टेन्स सब्जेक्ट प्लस will or shall प्लस have प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट.
फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सब्जेक्ट प्लस विल और शॉट प्लस हॅव प्लस बीन प्लस वी फोर प्लस ऑब्जेक्ट प्लस कम्प्लीट. हे झाले स्ट्रक्चर्स. आणि पुस्तकांमध्ये आणि शिक्षक आपल्याला सांगतात की तुम्ही हे सर्वेच्या सर्वे पाठांतर करा. बरोबर. तन्वी, जयश्री, शिवानी, वर्षा, रोहित, मंथन शाळेला सुद्धा आणि ज्या क्लास जिथे आपण क्लास लावतो ते सुद्धा आपल्याला म्हणतात की हे सर्वेच्या सर्वे पाठांतर करा. बरोबर आहे तन्वी, जयश्री, वर्षा? हो हो वर्षा, हॅलो वर्षा, रिप्लाय येत नाहीये मला. वर्षा, बरं पुढे जाऊया. पण मी जर तुम्हाला असं सांगितलं की हॅलो वर्षा, हा आवाज सर. आवाज येतो आहे? हो येतोय. हा हा. आणि इथवर कळलंय ना आपल्याला? हो कळलंय सर. हा हा. बरं, मला हे वर्ष हे म्हणायचं आहे की इथे जे फॉर्म्युलाज मी दिलेला आहे साधारणतः प्रत्येक शाळेला, प्रत्येक वर्गामध्ये आणि प्रत्येक ट्युशन क्लासमध्ये, इव्हन स्पीकिंगच्या क्लासमध्ये सुद्धा म्हणतात की तुम्हाला हे सर्व फॉर्म्युले पाठांतर करावे लागते. बरोबर आहे? वाक्य बनवण्याकरता. वर्षा, हॅलो वर्षा, बरोबर आहे? तन्वी, जयश्री, हो सर. जर मी असं म्हटलं की तुम्हाला फॉर्म्युले पाठांतर करायची गरज नाही तर मग कसं वाटतंय आता ऐकून? तन्वी, जर मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला हे यातले कुठलेही फॉर्म्युले पाठांतर करायचे नाहीयेत तर तुम्हाला कसं वाटतंय आता? आणि वाक्य बनवायचे आहेत, काय म्हणताय तन्वी, जयश्री, वर्षा, शिवानी? येस, रिप्लाय द्या मला. माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला हे 12ही स्ट्रक्चर मी जर म्हटलं की पाठांतर करू नका आणि तरी सुद्धा आपण वाक्य बनवणार आहोत, कसं वाटतंय हे ऐकून? बरं वाटतंय सर. याच्या आधी असं कुठले शिक्षक म्हणतात का की हे करू नका म्हणून? नाही. बरोबर आहे. जरा वेगळंच काहीतरी ऐकायला मिळत आहे की पहिले शिक्षक शोधलेत आपण की ते म्हणतात हे करू नका, ते करू नका. चला, आता आपण येतो आहोत तो म्हणजे की आपल्याला सरांनी आपल्याला सेंटेन्सेस म्हणजे काय, किती प्रकारचे सेंटेन्सेस आहे, सेंटेन्स बनवण्याकरता कुठल्या फॉर्म्युलाचा वापर होतो, किती प्रकारचे सेंटेन्सचे फॉर्म्स असतात, त्यानंतर टेन्सचा वापर कसा होतो आणि मग ते 12 टेन्सेस आणि त्याचे फॉर्म्युलाज. बरोबर आहे? इथपर्यंत आपण केलेलं आहे. वर्षा, वर्षा, हॅलो वर्षा, अनम्यूटच राहा तुम्ही. आज तुम्ही को होस्ट आहात त्याकरता, कारण की क्लास कसा आपला इंटरॅक्टिव्ह क्लास आहे त्याकरता म्हणून तुम्ही राहणार इथे. ओके वर्षा, हॅलो हॅलो वर्षा. हॅलो सर. हा सर. हा हा. बघा, वर्ग म्हटलं तर कसं आहे की विद्यार्थ्यांना सुद्धा चान्स मिळाला पाहिजे ना, एक्सपोजर मिळालं पाहिजे ना बोलायला. हो आणि नाही मिळालं तर कसं होतं की विद्यार्थ्याचा जो विकास आहे तो खुंटतो. मान्य करताय तुम्ही? हो सर. म्हणून माझं असं म्हणणं आहे की हा जर स्पीकिंगचा क्लास आहे यामध्ये तुमचा सुद्धा तेवढा सहभाग असणं आवश्यक आहे. तन्वी, जयश्री, वर्षा, शिवानी मान्य करता? हो सर. तर माझं असं म्हणणं आहे, कारण हा जो सिलेबस आहे किंवा जे काही मी शिकवतो आहे हे तुम्हा लोकांना शिकवत आहे, तुमच्यासाठी आहे. तर जर तुमच्यासाठी आहे तर यामध्ये तुमचा सुद्धा सहभाग आवश्यक आहे. बघा, आता मी तुम्हाला स्क्रीनवरती जे दाखवतोय ते नेमकं काय दाखवतोय. बऱ्याचशा शाळांमध्ये किंवा ट्युशन क्लासेसमध्ये किंवा स्पीकिंगच्या क्लासेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सर आपल्याला मराठीमध्ये वाक्य देतात आणि ते इंग्लिशमध्ये करायला लावतात. बरोबर आहे वर्षा? हो सर. बघा, आता उदाहरण, मी रोज सकाळी लवकर उठतो, इंग्लिशमध्ये करा, आय वेक अप अर्ली एव्हरी मॉर्निंग. विद्यार्थ्यांना फार बरं वाटलं. मी दररोज इंग्रजीचा सराव करतो,
आई प्रॅक्टिस इंग्लिश एव्हरी डे. ती शाळेत जाते. शी गोज टू स्कूल. तो कार्यालयात काम करतो. ही वर्क्स इन अन ऑफिस. बरोबर आहे वर्षा? या पद्धतीने वाक्य हो सर. आता बघा इथे जवळपास 30 वाक्य आहेत जे की मला तुम्हाला द्यायची आहे. बरोबर आहे. समजा मी ही 30 वाक्य तुम्हाला दिली. बघा आता 2:20 झाली आहेत. मला असं वाटतं की मी कुठलाही एकही मिनिट वाया घालवलेला नाही. बरोबर वर्षा? हो सर. आता ही वाक्य मी तुम्हाला दिलीत. किती वाक्य आहेत? 30 वाक्य दिलीत. कसं वाटतं तुम्हाला? हो. तर मी ही 30 वाक्य तुम्हाला दिलीत, ट्रान्सलेशन सह तुम्हाला दिलीत, तर तुम्हाला पण असं वाटेल की हे तर फक्त सिंपल प्रेझेंट टेन्सचेच आपल्याला 30 वाक्य दिलीत. आणखीन द्या ना सर. बरं ठीक आहे, मी तुम्हाला आणखीन देतोय. बघा तन्वी, जयश्री, वर्षा, शिवानी, आणखीन मी तुम्हाला 30 वाक्य देतोय. सोबतच होमवर्क म्हणूनही काही तुम्हाला देतोय. ठीक आहे. बघा आणखीन 30 वाक्य दिलीत. कसं वाटतंय वर्षा? मी रोज हो. सकाळी बरं देवाची वाटते सर. प्रार्थना करतो. हो. म्हणजे आय प्रे टू गॉड एव्हरी मॉर्निंग. बघा ना, मी रोज सकाळी देवाची प्रार्थना करतो. आय प्रे टू गॉड एव्हरी मॉर्निंग. ती तिच्या मैत्रिणीशी फोनवर बोलते. शी टॉक्स टू हर फ्रेंड ऑन द फोन. तो रोज ऑफिसला वेळेवर पोहोचतो. ही रिचेस द ऑफिस ऑन टाइम एव्हरी डे. आता जवळपास मी तुम्हाला 60 असे वाक्य दिलेले आहेत मराठीतले, आणि मराठीतले दिलेच नाहीये तर तुम्हाला इव्हन एक्सरसाइज करण्यासाठी सुद्धा मी काही दिलेले आहेत तुम्हाला 10 वाक्य. कसं आहे वर्षा? हो सर. बरोबर आहे. म्हणजे इथे तुम्हाला लिहायची गरज नाहीये. इथे तुमचा वेळ फार वाचतो आहे. पटलंय? हो. आता बघा ना, बरेचसे वाक्य दिले. तन्वी, जयश्री, वर्षा, शिवानी, कसं वाटतंय? बर. छान वाटते सर. माझा मुलगा शाळेत इंग्रजी शिकतो. माय सन लर्न्स इंग्लिश ऍट स्कूल. हे जर वाक्य तुम्ही रोज बोलत गेले तर मला असं सांगा की इंग्रजी इम्प्रूव्ह होईल की नाही होईल? होईल होईल. मी जर तुम्हाला म्हणालो की आणखीन मी तुम्हाला 30 देतोय, म्हणजे फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स वरती असे पूर्ण 12ही टेन्सेस वरती मी तुम्हाला जर जवळपास 50-50 वाक्य देऊ केलेत तर भरपूर होतील की नाही? हो. बर. आता आपण थोडं पुढे जाणार आहोत. 2:22 झालीत. 22 मिनिटात पर्यंत इथपर्यंत आपण आलो. काहीतरी मला नवीन तुम्हाला सांगायचं आहे आता. हे बरं वाटलं ना पण तुम्हाला असं दिलं तर? हो. ओके. हा. चला आता आपण वर्षा अनम्यूटच राहा. हो सर. आणि आता आपण ट्रान्सलेशनची नवीन पद्धत शिकू. आता 5 मिनिटं आधी 2 मिनिटं आधी जी शिकलेली ती पद्धत योग्य आहे की ही पद्धत योग्य आहे ती आता तुम्ही मला सांगा. ओके वर्षा? वर्षा? हॅलो वर्षा, अनम्यूट राहू द्या तुम्ही. हो सर. हा हा, आता पूर्ण लक्ष घाला बरं का. आता कुठेही जाऊ नका, लक्ष घाला. हो सर. सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि मी आता विषय घेतलाय वर्षा, टेलिंग अबाउट ऍड्रेस. मी दुसरं काहीही घेतलेलं नाहीये. आपण फक्त पत्त्यांबद्दल बोलतोय. मला तुमचा पत्ता विचारायचा आहे, तुम्हाला माझा पत्ता विचारायचा आहे, अजून तुम्हाला दुसरा कोणाचा पत्ता विचारायचा आहे. आणि बघा याच्याकरता आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो आहोत. ही क्लास आपली पूर्ण रेकॉर्डेड आहे, रेकॉर्ड होतीये, म्हणजे काळजीपूर्वक ऐका. स्ट्रक्चर पण इथे दिलेलं आहे. सब्जेक्ट प्लस बी, टू बी चे वर्ब्स इज, एम, आर आणि कम्प्लिमेंट. येस, स्ट्रक्चर पण दिलेलं आहे, फॉर्म्युलाही दिलेला आहे. म्हणजे इथे जे वाक्य बनवलेली आहेत ना त्याच्याकरता काय फॉर्म्युला वापरण्यात आलेला आहे तो सुद्धा दिलेला आहे. दिसतंय इथे तुम्हाला फॉर्म्युला, सब्जेक्ट प्लस इज प्लस कम्प्लिमेंट. अगदी छोटस. कसं वाटतंय वर्षा? वर्षा? बर. चांगलं. हा सर छान आहे. परत एक हो, सोडून पण scientific दिलेलं आहे. good. माय ऍड्रेस इज साई नगर सावनेर. आता बघा
आधीचे आणि आताचे हे सर्व पत्त्यांशी संदर्भित आहे. वर्ष, माझा पत्ता हो. सावनेर आहे. इंग्लिश मध्ये तुम्ही वाचा. माय ऍड्रेस इज साईनगर सावनेर. सावनेर. दुसरं, तिचा पत्ता गणेश नगर नागपूर आहे. हर ऍड्रेस इज नगर नागपूर. गणेश नगर नागपूर. बरोबर. जय हो. तन्वी, वर्षा, शिवानी, व्यवस्थित लक्षपूर्वक बघा. हे अफर्मेटिव्ह आहे. मग निगेटिव्ह आहे, इंटरगेटिव्ह आणि WH. मी म्हटल्याप्रमाणे आज आपण अगदी वेगळं काहीतरी शिकतोय. 2:25 झालेत. काळजीपूर्वक परत एकदा, माझा पत्ता साईनगर सावनेर आहे. माय ऍड्रेस इज साईनगर सावनेर. वर्षा, अशा वेळेला तुम्हाला हो. मराठीत बोलायला आवडेल की इंग्लिश मध्ये बोलायला आवडेल? अशा वेळेला सर ट्राय करेल इंग्लिश मध्ये बोलायला. बरं, आता मला एक सांगा, तुमच्या बहिणीचा असेल की तुमच्या मैत्रिणीचा पत्ता तुम्हाला सांगायचा आहे. हर ऍड्रेस इज गणेश नगर नागपूर. एकदा रिपीट करा. हर ऍड्रेस इज गणेश नगर नागपूर. किती सहज वाटलं ना तुम्हाला? हो सर. हर वरती, ऍड्रेस इज माय ऍड्रेस इज साईनगर सावनेर म्हणा. माय ऍड्रेस इज साईनगर सावनेर. बरं, आता इथे आपण घेऊया, हिज ऍड्रेस इज रामनगर नागपूर, सॉरी रामनगर अमरावती. कोणी हिज म्हटलं तर आपण एक घेऊन टाकूया की मित्र असेल किंवा शिक्षक असेल कोणी. बरोबर आहे. त्यांचा पत्ता सांगायचा आहे तुम्हाला. सांगा, बोला आता. हिज ऍड्रेस. हिज ऍड्रेस इज हा बोला वर्षा. हिज ऍड्रेस इज रामनगर अमरावती. तुम्हाला खरंच वाटलं का की तुम्ही ट्रान्सलेट करताय की बोलताय म्हणून? बोलतोय. बरोबर आहे. आता तुमच्या शाळेचा पत्ता सांगा. आवर स्कूल ऍड्रेस इज स्टेशन रोड. पुणे लावू शकता पुढे. बरोबर आहे. हा. तुमच्या ऑफिसचा पत्ता, तुमच्या किंवा दुसऱ्यांच्या ऑफिसचा पत्ता सांगा. देअर ऑफिस ऍड्रेस Address इज is गांधी चौक. बरोबर आहे. हो सर. जर वर्षा हे जर 5 वाक्य आपण रिपीट केले, मला हे सांगा, पुढच्या वेळेला तुम्हाला बोलायला त्रास होईल का? नाही सर. आधी जे सरांनी शिकवलेले जे होते ट्रान्सलेशन, ते सोपी आहे का हे सोपी आहे? सांगा आता. हे सोपं वाटते सर. त्यातले किती आठवतील? मी तुम्हाला 100 जरी दिले तरी ते आठवतील का तुम्हाला? नाही. बरं, आता जयश्री, जयश्री, निगेटिव्ह सेंटेन्स वाचायचे आहेत. निगेटिव्ह सेंटेन्स वाचायचे आहेत. चला, इंग्लिश मध्येच वाचायचं आहे. हा, माय ऍड्रेस इज नॉट साईनगर. चला वाचा. My address is not Sainagar. No. सेकंड सेंटेन्स, हर ऍड्रेस इज नॉट गणेश नगर. Her address is not Ganesh Nagar. हिज ऍड्रेस इज नॉट रामनगर. His address is not Ramnagar. आवर स्कूल ऍड्रेस इज नॉट स्टेशन रोड. Our school address is not Station Road. Their office address is not Gandhi Chowk. Their office address is not Gandhi Chowk. वर्षा मॅडम, मी तुम्हाला विचारतोय, हे सेंटेन्सेस कधी वापरायचे? बरोबर की नाही? प्रश्न येईल ना. हो हो. आता मी तुम्हाला ते सुद्धा प्रॅक्टिकली शिकवणार आहे. म्हणून मी म्हटलं की 1 तासामध्ये तुम्ही इंग्लिश बोलायला सुरुवात करणार. तन्वी, चला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स वाचा. इकडे, इज युअर ऍड्रेस साईनगर. तन्वी, Is your address Sainagar? इज हर ऍड्रेस गणेश नगर. Is her address Ganesh Nagar? Is his address Ramnagar? Is his address Ramnagar? Is your school address Station Road? Is your school address Station Road? Is their office address Gandhi Chowk? Is their
ऑफिस ऍड्रेस गांधी चौक. आता लक्षात आलं? ऑफिस ऍड्रेस गांधी चौक. वर्षा, काय लक्षात आलंय? आपल्याला अशी वाक्य वाचण्याची बोलण्याची सवय नाही आहेत, हो की नाही? हो सर, नाहीये सवय. मग मला हे सांगा, जेव्हा छोटे वाक्यच होत नाही तर इंग्लिश बोलायची कशीत आपण? कशी बोलायची? बरं, मी फक्त एकाच विषयाला घेऊन घेतलेत की नाही वाक्य? हो सर, बरोबर ऍड्रेस आहे. वरनं. आता बघा इथे माझ्यासोबत चला. आता तुम्ही व्हॉट इज युअर ऍड्रेस इंग्लिश मध्ये वाचायचं. वाचा की तुम्ही. वर्षा मॅडम वाचा. व्हॉट इज युअर ऍड्रेस. इज युअर ऍड्रेस साईनगर? नाही, इज नाही, आपलं WH क्वेश्चन. व्हॉट इज युअर ऍड्रेस. व्हॉट इज युअर ऍड्रेस? माय ऍड्रेस. बघा इकडे स्क्रीनवरती दिसतंय तुम्हाला. हा, बघा ना, व्हॉट इज युअर ऍड्रेस, व्हॉट इज हर ऍड्रेस, व्हॉट इज हिज ऍड्रेस, व्हॉट इज युअर स्कूल ऍड्रेस, व्हॉट इज देअर ऑफिस ऍड्रेस. दिसतंय स्क्रीनवरती तुम्हाला. हो हो वाचा ना मग ते एकदा. सर, हे पूर्ण वाचू परत? हा वाचा ना. युअर ऍड्रेस साईनगर. नाही नाही नाही, ते नाही, ते नाही, हे इकडचे WH क्वेश्चन फक्त. ते तन्वीनी वाचले. हे का? व्हॉट इज युअर ऍड्रेस? व्हॉट व्हॉट इज हर ऍड्रेस? व्हॉट इज हिज What is address? What is your school address? What is their office address? काय वाटतं तुम्हाला, कसं वाटलं सांगा बघू आता. छान वाटलं सर, वाचायला पण वाटलं. बघा ना, मी इथे तुम्हाला 5 वाक्य दिली अफर्मेटिव्ह, त्याचीच केली आपण निगेटिव्ह, त्याचीच केली आपण क्वेश्चन, त्याचेच केले WH. बरोबर की नाही? आणि तुमच्या मदतीला मराठीमध्ये सुद्धा आहेत, छोटेच वाक्य आहेत, कठीण नाही आहेत. काय म्हणता मॅडम? हो, हे रोज उपयोगात येणारे वाक्य आहे की नाही तेवढं मला सांगा. आहेत सर. तन्वी, जयश्री, वर्षा, शिवानी, कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटते. आता संपलेलं बरं. नाहीये, संपलेलं नाहीये आपलं ट्रान्सलेशन अजून. थांबा, नाही. याच टॉपिकला घेऊन आहोत अजून. थांबा. हेच मला सांगायचं होतं की इतर क्लासेस मध्ये आणि आपल्या क्लासेस मध्ये नेमकं काय अंतर आहे, फरक आहे, हे समजून घ्या. का इथे आम्ही असं म्हणतोय की तुम्हाला अगदी 1 तासामध्ये आम्ही इंग्रजी बोलायला शिकवू. बरं, मी तुम्हाला ही काही वाक्य दिलेली आहेत प्रॅक्टिस करता सुद्धा. माझा पत्ता शांतीनगर नागपूर आहे, तिचा पत्ता लक्ष्मीनगर आहे, त्याचा पत्ता इंदिरा चौक आहे, आमचा बँकेचा पत्ता मुख्य रस्ता आहे, त्याच्या घराचा पत्ता शिवाजीनगर आहे. बरोबर आहे मॅडम? हॅलो. हो सर. मी हे ट्रान्सलेशन करता तुम्हाला देणार आहे. बघा, 4ही प्रकारचे अफर्मेटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे. त्याचप्रमाणे इथे बघा, इंट्रोगेटिव्ह एक सोडून दिलेलं आहे आणि दुसरं ही एक सोडून दिलेलं आहे WH क्वेश्चन. बरोबर आहे, हो की नाही? हो, कारण की तुम्हाला तर मला द्यावं लागेल ना. म्हणजे मी 20 सेंटेन्सेस सोडवून दिलेत आणि 20 सेंटेन्सेस तुम्हाला प्रॅक्टिसला दिलेत. कसं वाटलं तुम्हाला आता एकाच विषयाला घेऊन? प्रॅक्टिस. बरं, इथे संपलेलं नाहीये आपलं टॉपिक. बघा पुढे काय म्हणताय. इथे आहे आपले फ्लुएन्सी पार्ट. इथे मी तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहे. स्पीकिंग प्रॅक्टिस करायची की नाही करायची सांगा. एकदा मी तुम्हाला समजवतो. ही स्क्रीन. नेगेटिव्ह सेंटेन्सचा वापर कधी होतो मॅडम माहिती आहे का तुम्हाला? नाही. समजून घ्या मी काय म्हणतोय. आता समजवतो आहे. तन्वी, जयश्री, वर्षा, शिवानी, रोहित, प्राची, सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. नेगेटिव्हचा वापर कधी होतो हे मी आता सांगतोय तुम्हाला. प्रश्न काय विचारलाय मी बघा. जयश्रीला प्रश्न विचारला,
इज युअर ऍड्रेस साईनगर? जयश्रीने उत्तर दिलंय, माय ऍड्रेस इज नॉट साईनगर. मॅडम प्रश्न आहे आणि उत्तरही कळलं का तुम्हाला? हो. My दुसरा address is प्रश्न not. बघा, इज हर ऍड्रेस गणेश नगर? हर ऍड्रेस Her नॉट गणेश नगर. प्रश्नही इथेच आहे आणि उत्तरही इथेच आहे. काय म्हणताय मॅडम? मजेदार आहे की नाही? हो हो. आता बघा, इज हिज ऍड्रेस रामनगर? आपण सरळ म्हणतोय नो, पण हे असंही उत्तर दिलं तर चालतं. हिज ऍड्रेस इज नॉट रामनगर. काय म्हणता मॅडम? इथेच प्रश्न इथेच उत्तर. कसं वाटून राहिलं आता? ही ट्रान्सलेशनची पद्धत किती योग्य वाटते आहे तुम्हाला सांगा आता. येस, तन्वी, जयश्री, वर्षा, शिवानी, प्राची काय म्हणताय सांगा. चांगली वाटते सर. याच्या आधी कोणी समजून सांगितले का उपयोग तरी निगेटिव्हचे? मॅडम, वर्षा मॅडम समजून तरी नाही सांगितलेत का? नाही सर. आणि बनवतच नाही आहेत, बरोबर की नाही? हो हो. आणि विशेष म्हणजे तर प्रश्न बनवतच नाहीत. मी इथे तुम्हाला 4ही बनवायला सांगितलेत आणि उपयोगाचे दिलेत मी तुम्हाला. मग याच्या आधी जे तुम्हाला पद्धत ट्रान्सलेशनची सांगितली त्यापेक्षा ही पद्धत किती सोपी आणि किती चांगली आहे मॅडम सांगा बरं. हो. My address is. इथे बघा ना, मी अजून तुम्हाला एक्सरसाइज दिलेला आहे. व्हॉट इज युअर ऍड्रेस? व्हॉट इज युअर विलेज नेम? व्हॉट इज युअर सिटी नेम? व्हॉट इज युअर स्कूल ऍड्रेस? व्हॉट इज युअर ऑफिस ऍड्रेस? माय ऍड्रेस इज लिहित चला की तुम्ही. इथे बघा, माय ऍड्रेस इज, माय विलेज नेम इज, माय सिटी नेम इज, माय स्कूल ऍड्रेस इज, माय ऑफिस ऍड्रेस इज, माय फ्रेंड्स ऍड्रेस इज, माय बँक ऍड्रेस इज. हे मॅडम तुम्हाला ऑडिओ रेकॉर्ड करायचं आणि मला पाठवायचं आहे. पटलं आता? हो. तन्वी, जयश्री, वर्षा, शिवानी, प्राची, रोहित, पटतंय मी काय म्हणतोय? कारण की मला हो सर. छोटे छोटे वाक्य तुम्ही बोललात आणि ते ऑडिओ मी जर ऐकलेत तर मला सांगा, आत्मविश्वास तुमचा वाढेल की नाही वाढेल? वाढेल. मला एक सांगा, हे प्रॅक्टिकल आहे की नाहीये? उपयोगात येणारे वाक्य आहे की नाहीये? हो सर. 2:37 झालीत मॅडम. मला एक सांगा, एक तरी मिनिट आपण वाया घालवलेला आहे असं सांगा मला. नाही सर. आणि कुठल्या क्लासमध्ये, ऑनलाईन क्लासमध्ये विद्यार्थ्यांना वाचायला बोलायला लावतात हे तरी सांगा. ऑफलाईन मध्येच नाही, वर्गामध्येच शिक्षक विचारत नाहीत, बोलायला लावत नाहीत. तो ऑनलाईनचं फार दूर आहे, बरोबर की नाही? मी जर चुकत नसेल तर. हो. आता बघा तुम्ही हो सर. इथे बघा, प्रश्न काय आणि उत्तर काय सांगल्याने. व्हॉट इज युअर ऍड्रेस? माय ऍड्रेस इज साईनगर सावनेर. वेअर डू यू लिव्ह? आय लिव्ह इन सावनेर. व्हॉट इज युअर होम ऍड्रेस? माय होम हाऊस इज नियर द बस स्टँड. What is your office address? My office is on main road. What is your school address? My school address is in Ganesh Nagar. My school is in Ganesh Nagar. काय म्हणता मॅडम? कसं वाटलं? सर. तन्वी, जयश्री, वर्षा, शिवानी कसं वाटलंय? चांगलंय सर. माय विलेज नेम. कल्पना केली का तुम्ही? ट्रान्सलेशन करता करता तुम्ही कन्व्हर्सेशन पर्यंत पोहोचून गेलात? चांगलं आहे, मजेदार आहे, इन्फॉर्मेटिव्ह आहे, कसं आहे मॅडम ते सांगा तुम्ही. या आधी अशी पद्धत कधी पाहिली? नाही सर. नाही सर. नाही. बरं, एकच नाही सर, काय एकच उदाहरण तुम्ही दिलं ना त्याच्यामुळे. बरं, मी आणखीन तुम्हाला दुसरं उदाहरण देतोय, आवश्यक नाहीये तेच देऊ.
कारण मी तुम्हाला ट्रान्सलेशन जेव्हा शिकवेल तेव्हा वेगवेगळी कॅटेगरीज वेगवेगळी उदाहरणं देऊन तुम्हाला शिकवणार आहे. असं शिकवणार नाही अरे बाबा. कारण मला माहिती आहे की बाहेर गेल्यानंतर विचारच करता येत नाही आपल्याला आणि विचारताच येत नाही. जो प्रश्न येतोय आपल्या डोक्यामध्ये व्हायचं काही समजत नाही. हो मला माहिती आहे तुमची समस्या. 2:40 झाली आहेत. 40 मिनिटाचा लेक्चर झालाय. या 40 वर्षा मॅडम हॅलो वर्षा मॅडम आवाज येतोय? हा हॅलो वर्षा मॅडम आवाज येतोय? हॅलो. हा आवाज येतोय मॅडम? हा आता येतोय सर. अच्छा अच्छा थोडस नेटचा इश्यू असावा. वादळी इकडे चालू आहे. तर कसं वाटलं हे 40 मिनिटं? काय शिकायला मिळालंय? सर बरोबर छान वाटलं. बरं एकच प्रसंग घेतल्याने होत नाही ना. आता आपण दुसरा प्रसंग घेऊया. सिंपल हो प्रसंग आहे आणि आता टेलिंग अबाउट डेट. तारखा आपल्याला सांगायच्या कशा? आज 21 जून आहे. टुडे इज 21 जून. कसं त्याला स्ट्रक्चर मध्ये मांडायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. आपण आता मुद्द्यांवरती हो येतोय. तन्वी बेटा वाच हे. निगेटिव्ह. टुडे इज 21 जून. तन्वी Today is 21st June. tomorrow is Monday. Tomorrow is Monday. Today is 15th August. Today is 15th August. Today is Sunday. Today is Sunday. Today is 1st January. Today is 1st January. बघा मराठीत दिलेलं आहे. मराठीचं इंग्लिश मध्ये दिलेलं आहे. आता मला एक सांगा तुम्हाला इंग्लिश मध्ये वाचायला आवडतं की मराठीचं वाचायला आवडतं? कोण सांगेल? तन्वी जयश्री वर्षा शिवानी सांगा. English मध्ये. ट्रान्सलेशन करायची इच्छा होते का वर्षा मॅडम? हो होते ना सर. होते पण जमणार की नाही ते पण नाही टेन्शन नाही येतं. जे मी वाक्य दिले आहेत तुम्हाला वाचताना मराठी वाचावं असं वाटतं की सरळ इंग्लिश वाचावं असं वाटतं? इंग्लिश मध्ये. म्हणजे माइंडसेट टोटली चेंज झालं. हो. आता बघा ना नेगेटिव्ह. एकदा नेगेटिव्ह वाचा बरं का तुम्ही. टुडे इज नॉट 21st जून. टुडे इज नॉट 21st जून. टुमॉरो इज नॉट मंडे. टुमारो इज नॉट मंडे. टुडे इज नॉट 15th August. टुडे इज नॉट 15 ऑगस्ट. टुडे इज नॉट संडे. टुडे इज नॉट संडे. टुडे इज नॉट 1st January. टुडे इज नॉट 1st जानेवारी. जयश्री इकडे आपण येऊया इंटरोगेटिव्हला. चला. इज टुडे 21st June. Is today 21st June? वर्षा मॅडम उत्तर द्या. टुडे इज नॉट 21st June. टुडे इज नॉट 21st जून. बघा इकडे प्रश्न विचारला तिकडे उत्तर दिलं. चला दुसरा प्रश्न जयश्री. इज टुमॉरो मंडे. Is tomorrow Monday? मॅडम उत्तर द्या. टुमारो इज नॉट मंडे. क्या बात है. तिसरा प्रश्न. इज टुडे 15th August. टुडे इज नॉट 15 ऑगस्ट. हा जयश्री तुम्ही विचारलं नाही. इज टुडे 15th August. Is today is not 15th August? तुम्ही नॉट नाही म्हणायचं. इज टुडे 15th August. Is today 15th August? वर्षा मॅडम उत्तर द्या. टुडे इज नॉट 15 ऑगस्ट. हा नंतर इज टुडे संडे. Is today Sunday? हा टुडे इज नॉट संडे. हा इज टुडे 1st January. Is today 1st January?
Today is not 1st January. काय म्हणता मॅडम, कसं वाटलं? तुम्ही बरं वाटलं सर. तुम्ही ट्रान्सलेशन केलं की तुम्ही इंग्लिश मध्ये बोललात आपसात? सर इंग्लिश मध्ये बोलले. कोणाला वाटेल का हे असं शक्य आहे म्हणून? नाही वाटणार सर. बरं बरं. तन्वी, चला हे वाच बेटा. व्हॉट इज टुडेज डेट? व्हॉट इज डेट टुडे? व्हॉट डे इज टुडे? व्हॉट डे इज टुमॉरो? व्हॉट इज द डेट, द डे फॉर आफ्टर टुमॉरो? आता मी का तुम्हाला असं म्हणतो समजून घ्या. बरेच जणांना तारीख विचारायची जर असेल तर इंग्लिश मध्ये विचारताच येत नाही, हो की नाही? हो सर. विचारायची कशी हेच कळत नाही, त्याच्यामुळे ते इंग्लिश बोलण्याचा प्रयत्नच करत नाही. मग ही जी पद्धत दिली किती फायदेशीर आहे ते तुम्ही सांगा मला. सर सोपी वाटते. ह्या पद्धतीने जर शिकवलं तर आम्हाला नक्कीच इंग्लिश येईल असं वाटतं. मी तेच म्हणतोय. अहो आपण 2026 मध्ये आहोत. काय 1947 चा फॉर्म्युला वापरायचा, तीच पद्धत का वापरायची आपण? हो. बरोबर आहे की नाही? चला तन्वी, हो सर. तन्वी हे वाचा. व्हॉट इज टुडेज डेट? What is today's day? व्हॉट इज टुडेज डेट? What is today's date? व्हॉट इज टुडेज डेट? What is today's date? जयश्री, व्हॉट इज द डेट टुडे? Jayashree, what is the date today? What is the date today? Yes, very nice. Varsha madam, what day is it today? What day is it today? बोलायला बघा त्रास होतो. What day is it today? What day is it today? Tanvi, what day is tomorrow? What day is tomorrow? Jayashree, what is the date, the day after tomorrow? What is the date? The day after tomorrow. बघा, या वर्गामध्ये तुमच्याकडनं सराव करून घेतलेला आहे. कोणी करून घेतात का? नाही सर. बरोबर आहे. माझं हेच म्हणणं आहे. 2:47 झालीत आणि तुम्ही आपसात कन्व्हर्सेशन सुद्धा केलंय. मी शिकवतोय तुम्हाला ट्रान्सलेशन. बघा, मी एक्सरसाइज पण तुम्हाला देणार आहे. हे बघा, एक्सरसाइज आहे ती. अफर्मेटिव्ह, नेगेटिव्ह, इंटरगेटिव्ह, WH सोडवणे दिले आहेत. आता इथे मला हे म्हणणं आहे की तुम्हाला एकमेकांशी संभाषण ही करायचे आहेत, ते सुद्धा इथे दिलेलेच आहेत. कन्व्हर्सेशन. व्हॉट इज टुडेज डेट? चला जयश्री, तुम्ही प्रश्न विचारणार, तन्वी उत्तर देणार. जयश्री, हे पहिला प्रश्न विचारा. What is today's date? तन्वी उत्तर दे. Today is 23rd जून. वर्षा मॅडम, दुसरा प्रश्न जयश्री करता. What day is it today? व्हॉट इज द डेट टुडे? जयश्री. Today is Monday. नाही, इथे डेट आलेला आहे म्हणजे टुडे इज 23rd जून. Today डेट is जर आलेला असेल तर तिथे दिवस येतो, डेट असेल तर तारीख येतं. वर्षा मॅडम, आता जयश्री तुम्ही तिसरा प्रश्न विचारा. येस, व्हॉट डे इज इट टुडे? याचं उत्तर कसं असेल? टुडे इज ट्यूसडे. What day is tomorrow? Tomorrow is Wednesday. Is today holiday? No, today is not a holiday. कसं वाटलं? सांगा बघू, कसं वाटलं? छान वाटलं सर.
तन्वी, जयश्री, वर्षा, शिवानी, कसं वाटलंय शिकून? 2:50 मिनिटं झाली. हा, बरं वाटलं सर. डोक्याला ताण वाटलंय का? नाही, एवढं नाही वाटलं सर. हा, टेन्स शिकतोय असं वाटलं तरी का तुम्हाला? हा, टेन्सनी टेन्स दिलं का तुम्हाला? नाही नाही फॉर्म्युला पाठांतर करायची गरज भासली का? नाही सर. हा, नाही. म्हणूनच मी बघायला म्हणालो होतो की फॉर्म्युला पाठांतर करायची गरज नाही आहे, तो काळ संपला. आपल्याला आता काहीतरी ऍडव्हान्स टेक्निक मेथड वापरावी लागणार आहे जेणेकरून आपण सहज इंग्रजी शिकू शकू. ही झाली ट्रान्सलेशनची पद्धत. पण सोबतच मी खूप जास्त खोलवर शिकवत असतो अजून, कारण की टेन्सेस फक्त तेवढंच नाही आहेत. म्हणजे प्रत्येक 12 टेन्सेसचे मी तुम्हाला ट्रान्सलेशन देणार आहे, उपयोग देणार आहे तुम्हाला, आणि ते उपयोग देऊन आपण पुढे जाणार आहोत. पण इथे तुम्हाला स्क्रीनवरती काहीतरी दिसते, आता बघा जरा, दिसतंय काही? प्रेझेंट. इथे दिलेलं आहे जसं सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. या प्रत्येक टेन्सेसचे हे उपयोग आहेत. हे उपयोग आहेत, पुस्तकांमध्ये दिलेलं नसतं आणि आपल्याला शाळेत शिकवलेलं नसतं. जवळपास हे 12 प्रकारचे जे टेन्सेस आहेत यांचे जवळपास 60 उपयोग आहेत. वर्षा मॅडम, पटलंय का? 60. हो हो. 60 उपयोग आहेत, 60. म्हणजे आपल्याला फक्त तेवढंच बोलायचं नाही, ते हेही बोलता यायला पाहिजे, आणि हेच आपल्याला सांगत नाही. त्याच्याचमुळे तुमच्या मनामध्ये बाहेर गेलं की भीती असते. पटलंय आता काय बोलू आणि काय नाही? हो. लक्षात आलं असेल मला काय म्हणणं आहे. कारण हे जे काही मी तुम्हाला सांगतो आहे डेमो क्लासमध्ये, हा सर्वच्या सर्व पार्ट तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे. कसं वाटतंय आता ते सांगा तुम्ही. डेमो क्लास जॉईन करून खरंच तुम्हाला असं वाटतंय का की काहीतरी नवीन शिकल्यासारखं? हो सर. हो. कारण मी उपयोग पण देत असतो, कारण हे 60च्या 60 देणार आहे. आणि मगाला जे तुम्हाला सांगितलंय मी ट्रान्सलेशन, बरं, ट्रान्सलेशनचे जे मी 2 कॅटेगरीज घेतल्यात, एक घेतलेलं ऍड्रेस आणि दुसरं घेतलंय डेट, बरोबर आहे? हो. साधारणतः तुम्हाला जर मी 25 ते 50 असे वेगवेगळे कॅटेगरीजचे जर उदाहरणं दिलेत तुम्हाला, तर काय वाटतं? सांगा. जर मी तुम्हाला ट्रान्सलेशनचे हे जे मी तुम्हाला दिलेलं आहे, आय वेक अप एट 6. हे फक्त मी 2 दिले आहेत इथे स्क्रीनवरती. जर तुम्हाला 50 जर दिलेत कॅटेगरी आणि असंच करून दिलं तर कसं इंग्लिश होईल तुमची ते सांगा. आज 21 जून आहे. मी आज तुम्हाला फक्त 2च कॅटेगरी दिले, आणि हो सर. मी जर तुम्हाला 50 कॅटेगरीचे दिले उदाहरण, तर कसं होईल? कसं होईल सर? शिकू. तुमची इंग्लिश कशी स्ट्रॉंग होईल की वीक होईल? स्ट्रॉंग होईल सर. म्हणजे ही पद्धत तुम्हाला जर सोपी वाटते आहे, म्हणजे मी ट्रान्सलेशन शिकवत आहे, ट्रान्सलेशनच्या व्यतिरिक्तही मी तुम्हाला अजून बरंच काही देणार आहे. तर एवढं जर संग्रह तुमच्याकडे वाढलं तर इंग्लिश बोलण्याची जी भीती आहे ती दूर होईल की नाही होईल? तन्वी, होईल होईल. वर्षा, शिवानी, आज एक कुठेतरी कॉन्फिडन्स आल्यासारखं वाटतंय का? हो, थोडा आला. आला. आणि किती वेळात आला सांगा बरं? किती वेळात आला? हेच काय बोलतात, 1 तास. 1 तास व्हायचंय. 2:54 झाली आहेत आपली. हो सर. आजपर्यंत कधी तुम्ही पाहिलायत का एकतरी क्लास की ज्यांनी प्रॉमिस केलंय की तुम्हाला 1 तासामध्ये मी बोलायला शिकवेल?
किंवा तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास बिल्डअप करून देईल म्हणून. नाही सर. पण आज या क्लासने तुम्हाला दिला आत्मविश्वास. हो सर. हे सर्व सिलेबसचा पार्ट आहे आपला. म्हणजे एवढे काही गोष्टी आपण शिकणार आहोत. आणि उद्याला परत आपला एक अजून डेमो क्लास आहे, त्याच्याही मध्ये आपण काहीतरी छान असं शिकणार आहोत. एवढं काही आहे. कालचा क्लास तुमचा मिस झालेला आहे, तो मी रिवाइज करून देईल. कालचा पण क्लास खूप छान होता, त्याची व्हिडिओज मी तुम्हाला शेअर करून देईल. हा सुद्धा आहे, या क्लासचं सुद्धा रेकॉर्डिंग आहेत, ही रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला शेअर करून देईल. कारण प्रत्येक क्लासचं रेकॉर्डिंग राहणार आहे, तुम्हाला मिळणार आहे. कसं वाटतंय? दोन वाजून 56 मिनिटं झाली आहेत आता आपली. हा एक तास तुमच्यासाठी कसा होता? तन्वी, जयश्री, वर्षा, शिवानी, थोडक्यात जर वर्णन करायचं झालं तर कसं कराल? तर क्लास छान होता. मेथड कशी वाटली? बरी वाटली सर. आणि इतरांना जर तुम्हाला सांगायचं झालं तर काय सांगावं असं वाटेल? कोणाला तुम्ही रिकमेंड कराल का हा क्लास? सर मी माझ्या मुलालाच करेल सर. अर्थात. छान 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 छान. तन्वी. माझा मुलगा इंजिनिअरिंग करतोय ना, त्यालाही क्लास लावायचा आहे, त्यालाच सांगेल करायला मग. हा आणि अर्थात मला तो आवडलं की तुम्ही ऍटलीस्ट लगेच उत्तर दिलं की नाही रिकमेंड करेल म्हणून. तन्वी, जयश्री काय म्हणता? येस तन्वी. जयश्री. सर हा बोल. उद्याला परत क्लास आहे वर्षा मॅडम. हो सर. 2चा क्लास आहे, मी लिंक तुम्हाला शेअर करेल, जॉईन करायला विसरू नका. उद्याला सुद्धा खूप छान असं काहीतरी आहे, नवीन काहीतरी तुम्हाला शिकायला मिळेल. आणि परत आपण उद्याला इंग्रजी बोलणार आहोत. हो सर. म्हणजे खरं सांगायचं झालं तर एकही मिनिटं घालवायचं वाटत नाही, एवढं शिकण्यासारखं आहे. उद्याला सुद्धा भरपूर काही आहे, असा हा सिलेबस आहे. तर उद्याला परत आपण भेटणार आहोत 2 वाजता. मी लिंक तुम्हाला शेअर करून देईल. ओके. सर. Yeah. So let me call it's a day. I'll stop here and I'll continue tomorrow. Don't forget to join tomorrow's class. Again, it will be very enjoying, entertaining, interactive, and definitely you'll learn something good. And you'll start speaking English fearlessly. Yes. Okay then. Take care and bye. Bye, Simon. बाय बाय सर. Bye.